नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आम्ही गेलो होतो उरसात फिरायला. मांजरीचा उरूस होता बघा. मयूर आणि आम्ही फिरतोय. पहिल्यांदा तर म्हटलं गावात देवीचं दर्शन घ्यायला गेलो आम्ही. चाललो होतो रस्त्याने. देवीचं दर्शन घेतल्यानंतर देवीच्या दर्शनालाच चाललोय आम्ही. बघा कशी बसले सगळे नारळवाले विकायला. आम्ही गेलतो तेव्हा एवढी काही गर्दी नव्हती. आम्ही त्याच्यासाठी दुसऱ्या दिवशीच गेलतो. पहिल्या दिवशी नको म्हटलं, खूप गर्दी होती ना, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो दर्शनाला देवीच्या. दर्शनाला चाललो होतो आम्ही. मयूरनीत बघा इथं पाया पडतोय. इथं अगरबत्ती तीन लावतायत. खूप छान सजावट केलेली होती देवीच्या तिथं. आम्ही गेलतो तर बघितलं, खूप छान सजावट केलेली होती. सगळी दर्शन, एवढी काही गर्दी नव्हती त्यामुळे खूप छान दर्शन झालं. मंडप पण खूप छान सजवलेला होता फुलांनी. माझ्याकडून व्हिडिओ पण जरा उलटाच झालता गडबडीत. बघा तिथं असं काय म्हणत नव्हते व्हिडिओ नका काढू, काय नका काढू. त्यामुळे खूप छान असं देवीचं त्याचं फोटो तीन काढता आला, व्हिडिओ पण काढता आला. बघा किती छान देवीची मूर्ती दिसतीये. मी दर्शन घेत होते म्हणून मयूरकडे कॅमेरा मोबाईल दिला. मग त्याने उलटा पालटा व्हिडिओ काढून ठेवला. म्हटलं जाऊ द्या चला. बघा किती सुंदर देवीची मूर्ती. खूप छान सजवलेलं होतं. मंडप पण खूप छान सजवलेला होता देवीचा. ह्यावेळेस 3 दिवस देवीचा म्हणजे उरूस होता मांजरे गावातला. 3 दिवस सगळं विकणारी माणसं तीन थांबलेली होती. त्यामुळे खूप एन्जॉय केला ह्यावेळेस. 3 दिवस असल्यामुळे बघा देवीची मूर्ती किती छान दिसत आहे. पावलं पण होती. आतमधलं मेन हे बंद होतं, त्यामुळे काही कोणाला जायला आतमध्ये एंट्री नव्हती. देवीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर येत होतो. बघा बाहेर येत असताना मला इथे एक स्वामींचा फोटो पण दिसला. या कोपऱ्यात एका साईडला. हो का, इथं स्वामींचा फोटो पण होता. त्याचा पण व्हिडिओ काढून घेतला. पाठीमागच्या साईडने आम्ही चाललो होतो. मंदिराला प्रदक्षिणा घालत होतो. नंतर पुढून परत थोडासा व्हिडिओ घेतला. मग आम्ही चाललो होतो शॉपिंगला. म्हटलं दर्शन झाल्यानंतर शॉपिंगला जावं. दिवसा शॉपिंग करून घ्यावं म्हटलं, नंतर संध्याकाळी पाळण्यात बसावं. हो का, पिल्लू आणि मयूर मस्ती करायला. ज्योतीला घ्यायची होती पर्स. बघा आम्ही गाड्या, खूप काही काही शॉपिंग केली ती. ह्यांच्या पहिल्यांदा गाड्या घेणं गरजेचं होतं, नंतर आमचं. हे काय आम्हाला घेऊन देत नाही. बघा हो का, हो का, मयूर कसा उड्या मारतोय बघा. इथं आम्ही बघा शॉपिंग करत होतो. मी ज्योतीने हेअर पिना घेतल्या, डोक्याला लावायच्या पिना घेतल्या. मी साडी पिना घेतल्या. आम्ही शॉपिंग करत होतो तेवढ्या वेळेत आमचा व्हिडिओ गणेश काढत होता. पिल्लूवर पण लक्ष देत होता. मयूर आणि पिल्लू. काय मी पिना घेत होते.
आमची चालली होती शॉपिंग. काय 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 होतं तिथं, बऱ्याचशा गोष्टी होत्या. काय घेऊ काय नको तेच काही कळत नव्हतं, पण तरी पण केली शॉपिंग. काय होतं माहिती आहे का, तो मेन आवाज द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण कॉपीराईट पडतो व्हिडिओवर. मग एवढे सगळी मेहनत सगळी पाण्यात, म्हणून मग तो आवाज आम्हाला देता येत नाही. मग तो आवाज बंद करून आम्हाला असा हे करावं लागतं, एडिटिंग करावं लागतं, मग व्हिडिओ टाकावा लागतो. बाकी काही नाही. तो आवाज देऊ शकत नाही का, तर कॉपीराईट येतो व्हिडिओला. बघा आम्ही नंतर इकडे आलो. कानातले होते, नेल पॉलिश होती, मेकअप बॉक्स होता, खूप काही काही होतं. आम्ही शॉपिंग करत होतो इकडं. हे आम्हाला मेकअप बॉक्स दाखवत होते, लिपस्टिक दाखवत होते. खूप काही काही होतं, भरपूर वस्तू होत्या घेण्यासारख्या. ज्योतीला घ्यायचा होता मेकअप बॉक्स पिल्लूसाठी. तिला म्हटलं थांब मी घेऊन देते तुला मेकअप बॉक्स पिल्लूला. आमचं चाललं होतं इकडं. गणेश बघा मस्तपैकी कच्ची दाबिली खात होता. बघा मी 2 नेल पॉलिश घेतल्या, ज्योतीला 2 घेतल्या आणि मला 2 घेतल्या. आम्ही अशा 4 नेल पॉलिश घेतल्या. बघा आमची कशी शॉपिंग चालली. सगळं बघावं लागतं, कुठलं काय घ्यायचं कुठलं काय नाही. मग आम्ही आलो अंगठ्यांच्या दुकानात. तिथून अंगठ्या बघितल्या, कपडे पण होती, पण ज्योतीला काही आवडले नाही त्यातले कपडे. ती म्हटली नको जाऊ दे राहू दे, नंतर बघू आपण मग इथं बघा पिल्लू बघा कशी मस्ती घालत होती. ती काही खरेदी करून देत नव्हती, नुसती इकडून तिकडं पळायची. तर बघा चप्पल पण भरपूर होत्या, पण ती म्हटली नको हे चप्पल नको आपल्याला, नको आपण घेऊ नको. म्हटली माझ्याकडे पण आहेत जोड. म्हटली मला नको हे चप्पल. म्हटलं चला ठीक आहे. मग आम्ही चप्पल नाही घेतली, बाकीची दुसरी शॉपिंग करायला चाललो पुढं. खूप दुकानं आलती, इतकी दुकानं आलती ना. गणेश बघा पोरं सांभाळण्यासाठी गणेश थांबला होता, वैतागला होता अक्षरशः तो. इथं बघा पिल्लू कशी बघती. मयूरला कामच तेवढं आहे, त्या पिल्लूला उचलून घ्यायचं, नुसतं उचलून घ्यायचं. दोघं जण नुसती वैताग द्यायची. मग गणेशने बघा एक बॅग भरून शॉपिंग केली. ती बॅग पण ज्योतीचीच, एवढी बॅग भरून ज्योतीने शॉपिंग केली. वैतागली होती शॉपिंग करून करून. तिची पोरगी नंतर राहीनाच. मी कप घेतले होते मोठे मोठे, त्यांनी गाड्या घेतल्या होत्या ते दाखवत होते. मयूरची गाडी बघा बघा पिल्लू म्हणला दाखव ग माऊ. मग आम्ही चाललो होतो माघारी. म्हटलं आता संध्याकाळी येणार आम्ही सगळ्या राईटवर बसायला फिरायला. म्हटलं मग संध्याकाळी येऊ, चला घरी चला आता, बस झाले शॉपिंग. संध्याकाळी पप्पा येणार होते, मग आम्ही जाणार होतो पाळण्यात आणि त्याच्यात बसायला. संध्याकाळी आम्ही आलो रिटर्न. बघा मी 2 दिवस गेलते, दोघी बहिणींसोबत एक दिवस मी गेलते, त्यामुळे खूप एन्जॉय केला. पप्पांनी ह्यावेळेस म्हणजे सगळं म्हणजे सगळ्या राईडमध्ये बसवलं. मयूर काय ऐकत नव्हता काही. तर पहिला म्हटलं मला काहीतरी खायचं आहे, मग नूडल्स खाल्ले त्यांनी. नूडल्स चाललं होतं काय घ्यायचं. ते पिल्लू पण होती इथं, आईस्क्रीम खात होती पिल्लू. बघा सगळी सांडवली होती ज्योतीच्या अंगावर आईस्क्रीम. तो का कशी खाती बघा आईस्क्रीम. सगळं तोंड भरून टाकलं होतं तिने. मला खायची होती पाणीपुरी दिसल्यावर मी खाल्ली पाणीपुरी. पिल्लू मयूर खात होता आईस्क्रीम. तो का गणेश पण आलता. नंतर आम्ही मिकी माऊजमध्ये बसलो. म्हणजे मयूरला मिकी माऊजमध्ये बसवलं. मिकी माऊजमध्ये मयूर बघा मस्ती. कसं पण यायचा, उलटा जायचा, कसं पण यायचा, मस्ती करायचं नुसतं. त्याला इतकं आवडत होतं मिकी माऊज. त्याने 2 दिवस 2दा त्या मिकी माऊजमध्ये बसला. इतका प्रत्येक वेळेस गेलं की पहिलं राईट मारायची. त्याने ह्यावेळेस खूप एन्जॉय केलं. ह्यावेळेस कसा उड्या मारत आहे. दमला होता, पार घामागून झालता, तरी पण त्याला राईटमध्ये फिरायचंच होतं, म्हणजे राईटच घ्यायची होती.
त्याला पप्पा म्हणत होते अरे चल चल, तरी तो ऐकत नव्हता. अजून एक म्हणत होता आजोबा, अजून एक थांबा, अजून एक. तो खूप एन्जॉय करत होता आणि त्यात खाल्लं होतं, त्यामुळे पप्पा म्हणत होते जास्त वेळ नको खेळू, नंतर बस वाटलंच तर. तो ऐकतोय का? तो का परत एक राईड मारतो म्हटलं आजोबा तुम्ही थांबा. मुलं किती एन्जॉय करत होते बघा. नंतर पप्पांनी फोन लावला छोट्या बहिणीला, तिला बोलून घेत होते. मयूर बघा अजून एकदा राईडमध्ये बसवायचं म्हणून ओरडत होता. हे बघा गणेश आला तोपर्यंत. नंतर दाजी पण आले. हे ते दाजींची बहीण, हे माझ्या बहिणीचा मुलगा, त्यांची सासू, आमच्या आत्याबाई, माझ्या आत्या आहेत ते. ही माझी बहीण. बघा आमचं चाललं होतं आकाश पाळण्यात बसवायचं. गणेश मोबाईल दाखवत होता. मोबाईल घेतलाय आरतीने, तिच्या मुलाने तिचा मोबाईल फोडला होता म्हणून तिने आज मोबाईल घेतला होता. ती लई खुश होती मोबाईल घेतलाय म्हणून. तिला लई आनंद होत होता मोबाईल घेतला म्हणून. मला दाखवत होते मोबाईल. आली परत मोबाईल दाखवायला, म्हटली इतकी खुश होती ना मोबाईल घेतलाय, माझा न्यू फोन बघा म्हणती. नंतर मग आम्ही आकाशी पाळण्यात बसायला गेलो. इतकी भीती वाटत होती आकाश पाळण्यात. त्याला दरवाजे नव्हते, काही नव्हते. मी, मयूर, गणेश, आरती, आम्ही सगळे आकाश पाळण्यात बसायला गेलतो वरती. गणेश तिकीट काढत होता. काय आम्ही आकाश पाळण्यात बसलो. आरती, मयूर, तिची नणंद, मी, गणेश, आम्ही सगळे आकाश पाळण्यात बसलो होतो. पण त्याला दरवाजेच नव्हते हे मला माहितीच नव्हतं. नंतर वरती बसल्यानंतर कळलं की त्याला दरवाजेच नाहीत. इतके घाबरले होते ना मयूर आणि आरती, मी सगळं खूप घाबरले होतो. वरती गेल्यानंतर इतकी भीती वाटायची ना. नंतर वाटायचं अजून एक राईट मारायला पाहिजे. बघा वरनं आम्ही थोडासा व्हिडिओ काढून घेतला. वरनं खूपच छान दिसत होतं, म्हणजे पूर्ण सगळीकडचं व्हिडिओ निघला ना, त्यामुळे खूप छान दिसत होतं. बघा किती छान दिसतंय. सगळेजण नुसते इकडून तिकडं. वरनं असं वाटतंय की काहीच गर्दी नाही, खाली गेल्यानंतर इतकी गर्दी. हा का आरती. मयूर बघा कसा बसलाय. मी काढत होते वरनं व्हिडिओ. बघा किती सुंदर वाटतंय सगळीकडं. किती मस्त आलेली होती. सगळे आलेले होते, म्हणजे सगळं खेळणी आलेली होती तिथं हे करण्यासाठी. बघा आम्ही म्हणजे असं खाली उतरलो होतो पाळण्यातून. पाळण्यातून खाली उतरल्यानंतर मला एकटीला सोडून गेले सगळे. पप्पा तर काही मयूरचा हात सोडत नव्हते. बघा छोट्या मुलांचे पण इतके खेळणे आलेली होती. हा मुलगा बघा ना किती सुंदर वाटत होता. बघा ना छोट्या मुलाला कसं रंगवून ठेवलं होतं पैशासाठी. आता पप्पा म्हणत होते चला मयूरला तर पहिल्यांदा ह्याच्यात बसू, जम्पिंग जपानमध्ये बसू. मयूर काय ऐकत नव्हता. बघा मयूर म्हटलं मला बसायचं, जम्पिंग जपानमध्ये जायचे, उड्या मारायला. तो का कशा उड्या मारतोय. तो काही दमत नव्हता, इतक्या उड्या मारत होता ना.
दमला होता तरी त्याला खेळायचंच होतं की मला खेळायचंच आहे म्हणून. नंतर मग आम्ही काय केलं, मयूरला खाली उतरवलं. मयूरला म्हटलं बस झालं बाळा, आता आरती माऊच्या बाळाला आपण खेळू. मग आरती माऊच्या बाळाला अशा छोट्या एलिफंटवर बसवलं होतं. तो छोटा आहे म्हटलं घाबरण म्हणून. सगळीकडून सगळे थांबले होते एका एका साईडनी, पडायला नको म्हणून. तो उतरायचं काही नाव घेत नव्हता, पण सगळ्यांना वाटायचं. मयूर परत जाऊन बसला. म्हटलं अजून एक राऊंड मारून येतो. आजोबांना घेऊन गेला, परत एक राऊंडला गेला. म्हटलं मी अजून एकदा खेळणार आहे. खूप छान आलं होतं यावेळेस सगळीकडं. इतकी मुलं एन्जॉय करत होते ना. आम्ही आलो खायला. मग थोडंसं भूक लागली होती. मयूरने घेतली नूडल्स खायला. आम्ही घेतलं होतं सँडविच. मी आणि आरतीने आली बघा. आम्ही सँडविच खात होतो. सँडविच खाऊन झाल्यानंतर परत एकदा मयूर म्हटलं मिकी माऊजमध्ये बसायचे. ते जम्पिंग जपांगमध्ये हे झाल्यानंतर मिकी माऊजमध्ये बसायचे म्हटल्यानंतर परत एकदा गेला त्याच्यात बसायला. त्यांनी मला काही शॉपिंग करून दिली नाही. त्याच्यासाठी मी म्हटलं आपलं अगोदरच शॉपिंग करून घ्यावं. ह्यो काही करून देत नाही. पहिल्या दिवशी त्यांनी काही शॉपिंग करून दिलेली नव्हती.